उद्या पाडवा आहे आणि आज आम्ही गावाला चाललोय, पण गावाला खूप जास्त पाऊस पडलाय. 7:15 वाजता 7:30 वाजता निघलो होता. 7:15 7:30च्या दरम्यान आम्ही निघालो होतो. दिवसभर प्रवास चालू आहे गाडीवरचा आणि घरी यायला आम्हाला किती तास देते 5:30 वाजता घरी आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेलो होतो मेन म्हणजे तिकडून यायला उशीर झाला आणि मग घरी आल्यावर बॅग वगैरे पटापट पॅक केल्या तरी पण निघायला 7:30 वाजले आणि ना इतकं गारा पडतात ना इकडं भरपूर गारा पडतात. आता आम्ही जिथं थांबलो ना तिथं गारा नाही पडत पण घरी भरपूर गारा पडतात. रांजणगाव क्रॉस करून सांगवी माथ्यावर थांबलो एका धाब्यावर नवीन इनॉग्रेशन उद्या आणि आम्हाला सहारा मिळाला. ते देवाने सहारा दिलाय आपल्याला इथं थांबा आणि पुढंच पाऊस नाही लागला. म्हणजे पुण्यातून जसं निघले ना काय पाऊस वगैरे काय लागला नाही, वाघुलीत नाही लागला, चित्रापूरमध्ये पण नाही लागला. पण रांजणगाव म्हणजे पंढरपूर क्रॉस केली ना त्यानंतर पाऊस म्हणजे होऊन गेला होता. आम्हाला पाऊस इथं लागला, इथं आलो इथं पोचलो आणि पाऊसच लागला आणि लगेच इथं आलो. तर जर ते आमच्या आईचं तर काय हालत सांगू शकत नाही, काय आईचं हाल चाललेलं आहे. थांबली गाडी पाठवते मी थांबली गाडी पाठवते मला नको गाडी पाठवली आम्ही येऊ आरामशीर थांबला आहे की नाही आहे ना म्हणा. आणि ह्या मॅडम तर येतच नव्हते, त्यांना बळबळ आणलं आणि त्यांचे काय हाल झाले. मी आता घरी बसून अभ्यास केला असता माझं. पाडव्याचा सण एकदाच वर्षातून एकदा येतो आणि गावातून आमचा मोठा कार्यक्रम आहे. म्हणून म्हटलं चल अभ्यास तर होत राहील. पप्पा तर मला काय बोलले, तुमचे एक दिवस आधी अभ्यास करतो. त्याला आता वाट पाहतो पाऊस थांबायची. पाऊस थांबल्यावर आपल्याला निघायचं आता. हॉटेल चालू असतं आपण आता चहा पिलो असतो. हां हॉटेल मस्त डिनर झाला असता आपल्याला. बिजलीकडे विजा चमकतायत फोन मी माझा एरोप्लेन मोडवर विजा चमकतायत फोन सायलन्स करायला लागेल. एरोप्लेन मोडवर टाकलेला आहे. हां हां ठीक आहे. तशी मी हुशार आहे. हां तू हुशार आहे. कोणी हुशार केलं तुला? कोणत्या मास्तरने? ह्या मास्तरने मला खूप हुशार केलेलं आहे काय सांगायची. अच्छा. आता आमच्याकडे तेच तरी येतात आम्हाला माहिती आहे. पावसाचा आवाज पण येत असेल आता जरा स्लो झालेला आहे आम्ही आमचा नसन येत पावसाचं येत असं. तर पत्र आहे ना ते वाचते भरपूर डोळे माझे जर चमकत असले ना मांजर सारखे. घरी ना गारा पडतात गारा मोठ्याला गारा पडतात. आत्या गार परत आईला त्यांना ठेवतात आमच्या सांगितलं गारा पडतायत मोठ्याला. ठीक आहे उद्या गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याची महिने गुढीपाडवा म्हणा गुढीपाडवा. पाऊस कमी झाला आहे आता थोडं प्रमाण कमी झाले तेवढ्यात उघडेल. कांद्यांची किती सर्वांना नासडी गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तू आता घरी गेला. तर पाऊस थांबलाय आता आणि आमचा प्रवास चालू झालेला आहे आणि आम्ही आता सगळं सोने सांगवीला पोचलोय बरं का. अजून आमचं गाव चांगलं 2 किलोमीटर असेल इथं आणि पाऊस थांबलेला आहे मस्तपैकी. सगळी लोक सामसूम झोपलेली आहेत रस्त्याने, फक्त आम्हीच आहेत. पाऊण तास घेतला पावसाने आमचा. आता कंप्लीट 10 वाजलेली. इकडे तिकडे दाखवू सोना बघ बरं कसं मस्त गावाला अंधार आहे आणि पाऊस झालाय त्याच्यामुळे एकदम थंड वातावरण झालं आणि आम्हाला खूप थंडी वाजते. हा ना खूप थंडी वाजते आता. गारा पडलं थंड बघ बरं सोना तू आली म्हणून बरं झालं करमणूक झाली नाही तर आम्ही दोघं किती घाबरलो असतो. मी खूप स्ट्रॉंग आहे. तेवढं आम्हाला आधार भेटला. आपल्या इकडे लाईट आहेत काय मग आलो वाटतं लिंगाव बघितलं नाही सांबार वस्तू आता घरी गेलो डायरेक्ट भेटूया. स्पीड ब्रेकर आहे पप्पा. ही आंटी एवढ्या रात्रीची का उभी आहेत? आंटी नाही किती फोनवर बोलते. घाबरून तिला एखादं बघून. हा ना आणि ते पण गपचूप उभी आहे रस्त्याच्या साईडला. गेट बनवलंय. तर
गावात किती लाइटिंग केलेली आहे उद्याच्या प्रोग्राम साठी. झुमका. तिकडेच जाणार आहे. वा, वाव. रात्रीचं यायला भेटत नाही, सकाळचं येतो आपण, त्याच्यामुळे रात्रीचं आपल्याला यायला भेटत नाही. कसलं भारी. तुम्ही असेल ना आता रात्री तमाशा पाहिला. तमाशा यात्रेच्या यात्रेच्या वेळेला उद्याच चालले. उद्याची तयारी आहे पाडव्याची. लवकर तयारी असेल ना. लवकर म्हणजे आता उद्या पाडवा आहे. इकडून पण केली का मुलं हे मंदिर बघा किती छान सजवलं. झुमकर बघा. वाव. मॅच इथं वगैरे तमाशा असं. तमाशा होतो इथं. मॅच वगैरे करतात ना पोरं. पप्पा मागं बघतात पण मला सरळ बघायला लागतं. सोना पुढं बघते. लिमगाव जाग आहे बरं का. सोने सांगली झोपली होती. ह्यो काय आता इकडे येतो. आता इकडून हे लाईट लावली. आणि आम्ही पोचलो घरी. कोण आलं कोण आलं कोण आलं कोण आलं. कसं पाहतोय किती खुश येत. सोडी नको मारू. थांब रे राजा थांब. लय चिखल झाला इथं. पप्पांच्या माग माग गेला. अरे 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 काय होतंय. कुठे आहेत आजी बाबा. राजा काय आणलं म्हणतोय. काय आणलं. नाजा का बजाऊंगी बाजू. बस रे. आजी बाबा हॅलो. कसलं वाजतंय त्याचा शेपूट. बाहेर आवाज येतोय. चल 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 काय चल 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 चल. तो राजा बघ. आता झाली. आता लय झाली यांची. काय नाटके चाललेत ग तुझी. गेली गेली गेली. पकड 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 तिला. पकड मान्याला. पकड पकड. काय म्हणते काय ना. तर
तर इथं सोना झोपली म्हणजे जागीची आहे पण पडली खाली. झोपली जागी नाही. जागी नाही गे. गपचीप आता तिला सरप्राईज आहे उद्या नाही. गुढीपाडव्याचं. आणि तिच्या पप्पांनी ना मेहंदी काढली तिच्या हातावरती. अजूनपर्यंत माझ्या हातावर नाही कधी काढली पण डिकीच्या हातावर काढली मेहंदी. उद्या पाडवा आहे ना त्याच्यामुळे. ती सरप्राईज होईल आणि सगळ्यांना दाखवेन कॉलेजमध्ये. सोना मला मेहंदी बघ तुझ्या हातावरची एकदा दाखव ना तुझा हात असा. पप्पांनी कशी मेहंदी काढली. अगं बाया 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 बोट तर लय छान रंगवले. ऑर्डर येतील बरं का तुम्हाला. सोना सोना खुश झाली मेहंदी बघून. आवडली सोना मेहंदी पप्पांची. किडा वाटतोय. तर बघा सोना किती खुश झाली तिच्या पप्पांनी मेहंदी काढल्यामुळं. आता म्हणत्यात पुढं काढू का हात भरून चांगली. पप्पा आता बोट जॉईंट करत होते. पप्पा इथं चांद बनवा फक्त. चांद अर्धा चांद बनवा फक्त. चंद्रपूर. तर चला आता अशा पद्धतीने यांची मेहंदी काढायची चाललेली आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय. गुड नाईट. मध्ये बनवा ना वाकडा.